गुड मॉर्निंग. चला मग रोजच्या कामाला सुरुवात करूया. आपल्याला तर माहिती आहे मी कुकिंगचा जॉब करते, तर माझं हे रोजचंच काम आहे. तर बघू शकता मी इथे जात आहे दीदीकडे, जिथे मी कुकिंगचा जॉब करते व दीदी ऑफिसला जाते, टिफिन घेऊन जाते. आपल्यासोबत शेअर करणारे ऑफिस टिफिन मेनू. चला तर मग बघूया. ते आल्या आल्या आपल्यासोबत आपल्याला टिफिन नाही दाखवले आहे, कारण की आल्यावरती माहीत पडलं दीदी ऑफिसला नाही जात आहे, घरसूनच काम करणार आहे. दीदीची आई येणार आहे दीदीला भेटायसाठी, कारण की ऑफिसतर्फे दीदी थोडे दिवस बाहेरसुद्धा जाणार आहे. तर इथे मी छान राईस ठेवला आहे. इथे मी छान असा मसालासुद्धा भाजून घेतला होता व्हाईट चिकनचा. नंतर मी वांग्या बटाट्याची भाजी बनवत आहे छान स्टीममध्येच. तर स्टीममध्येच शिजवून घ्यायची आपल्याला. राईस एक साईड होत आहे, तर एक साईड आपला आता मी चहा बनवत आहे छान अशी मॉर्निंगवाली. आणि इथे मी म्हटलं होतं व्हाईट चिकन बनवणार आहे, त्याचा मसाला थंड करण्यासाठी ठेवला आहे. मिक्सरमध्ये पिसून घेते आता मी छान असं. आणि एक साईड मी ब्रेकफास्टमध्ये बनवत आहे ऑमलेट. चहासुद्धा आपली रेडी झाली आहे, कपात काढून घेतले आहे. 2 टोस्ट आणि ऑमलेट आणि चहा. दीदीला ब्रेकफास्ट दिला आहे छान असा. आणि इथे मी आता चिकन कढी बनवत आहे. दीदी थोडं एक्सरसाइज वगैरे करते, त्याच्यामुळे ते जास्त करून चिकन बनतं या घरी. आणि सकाळचं जास्त करून अंड्याचा ब्रेकफास्ट असतो. इथे कस्तुरी मेथी ॲड केले छान अशी. आपल्या घरीसुद्धा कोणी ना कोणी ऑफिसला जात असेल तर आपल्याला माहिती आहे किती घाई असते सकाळची. माझीसुद्धा अशीच धावपळच असते. इकडे एक करते तिकडे एक करते, चारी बाजूनी मला फटफट कामं करायची असतात. इथे मी छान गॅसवरती पुलका बनवला आहे घीवाला. भाजीसुद्धा रेडी झाली, चिकन कढीसुद्धा रेडी आहे. आता मी बनवत आहे छान असं ॲव्होकाडो मिल्कशेक. ह्याचा फुल व्हिडिओ यूट्यूब चॅनल इंस्टाग्राम चॅनलवरती मी अपलोड केला आहे. माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. तर इथे छान आपलं व्हाईट चिकनसुद्धा रेडी झालं, भाजीसुद्धा रेडी आहे, रायतासुद्धा रेडी आहे आपला काकडीचा रायता. तर दीदीची आई येणार होती, तर 2 ग्लास ॲव्होकाडो मिल्कशेक, छान वांग्याची भाजी, व्हाईट चिकन, घीवाले पुलके, रायता आणि इथे राईस आणि फ्रूटमध्ये वॉटरमेलन कापून ठेवलं आहे. बघू शकता एवढे सारे वस्तू मी बनवल्या आहेत छान असं. आणि सकाळची किती घाई असते, सगळं व्यवस्थित पॅक करून जे फ्रीजमध्ये ठेवायचं आहे फ्रीजमध्ये ठेवलं आहे. फ्रूट आणि ॲव्होकाडो ज्यूस आणि सगळं व्यवस्थित झाकून वगैरे गॅस वगैरे क्लीन करून जात आहे मी नेक्स्ट जॉबवरती. तर माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा. आणि कमेंटमध्ये सांगा आजची रेसिपी कशी होती. आणि फॉलो आणि सबस्क्राईब केल्याबद्दल खूप खूप सबस्क्राईब केल्याबद्दल थँक्यू.